नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट या चॅनेलवर आज आपण भेटणार आहोत डॉक्टर माधवीताई कोल्हटकर यांना. नमस्कार. आपण यांना याआधी एकदा भेटलेलो आहोत, आपल्या लक्षात असेलच. पण माधवीताईंचं वैशिष्ट्य असं की त्यांचा अनेक वेगवेगळ्या विषयांवरती अभ्यास आहे. त्यामुळं आज आपण अगदीच वेगळ्या विषयावरती त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्याआधी मी आपल्याला त्यांची थोडक्यात ओळख करून देते. माननीय माधवीताईंना खरं म्हणजे आपण भाषा सम्राज्ञी म्हणायला हवं. तो खरंच आहे ते, कारण प्राचीन भारतीय, संस्कृत, पाली या भाषा त्यांना येतातच. पण त्याशिवाय जर्मन, रशियन, तिबेटन या भाषासुद्धा त्यांना उत्तम प्रकारे नुसत्या अवगत नाही आहे, तर त्यात त्यांनी पदव्युत्तर प्रशिक्षणही घेतलेलं आहे. संस्कृतमध्ये सौत्रामणी यज्ञकर्म या एका वेगळ्या विषयामध्ये त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केलेली आहे. जपानमध्ये नागोया विद्यापीठात बुद्धिझम आणि तिबेटन आणि जॅपनीज भाषांचा सखोल अभ्यास करून त्यांनी पोस्ट डॉक्टरल संशोधन केलं. पण त्याशिवाय त्या ज्योतिष विशारद पण आहेत. जपान, चीन, रोमानिया, नेपाळ, अमेरिका इत्यादी अनेक देशामध्ये विविध अभ्यास कार्यात त्यांचे प्रदीर्घ बलहान मुक्काम झालेले असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे लोकमान्य पुरस्कार, पंडित सातवळेकर पुरस्कार, इंदिरा बेहरे पुरस्कार, भांडारकर संस्थेचे इन्फोसिस स्कॉलर म्हणून 6 महिने त्यांची जी नियुक्ती झालेली होती. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी संस्कृत कोश विभागात अनेक वर्षे संपादक म्हणून काम पाहिलेलं आहे आणि सध्या त्या निवृत्त असून अनेक विविध प्रकल्पात त्या व्यस्त असतात. आजसुद्धा आपल्याशी त्या खूप मुश्किलीने वेळ काढून आलेला आहे. पण आपल्यापर्यंत हा विषय पण पोहोचणं आवश्यक होतं हे त्यांनाही मान्य आहे. त्यामुळे आज त्या इथे आलेल्या आहेत. पण सांगायचा मुद्दा हा की अशा अनेक वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये त्या व्यस्त असतात. हरिद्वार इथे वेब स्टेशन हिस्ट्री इन ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स झाली होती, त्याच्या त्या अध्यक्षा होत्या. तर गौहत्ती इथे एन्शंट इंडियन हिस्ट्री ऑफ ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स ही त्यांचीच दुसरी कॉन्फरन्स झालेली होती, तिथे त्या सेक्शनल प्रेसिडेंट होत्या. असे अनेक वेगवेगळे बहुमान त्यांना आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत. अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या त्या विश्वस्त असून अनेक समित्यांवर त्या कार्यरत असतात. एकूण 13 पुस्तके, 96 रिसर्च आर्टिकल, त्यातली 56 इंग्लिशमध्ये आहेत, 38 मराठी आहेत आणि 2 तर पूर्ण संस्कृतमध्ये आहेत. आणि 10 रिव्ह्यू आर्टिकल पण त्यांची प्रकाशित झालेली आहेत. अनेक ठिकाणी भाषणे वगैरे ते सतत देत असतात. तर असं हे आपलं आजचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. तर आज मगाचपासून मी सांगत होते की वेगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत. तर आपण आत्तापर्यंत एखादा प्रमुख विषय घेऊन आपण त्याच्यावरती बोलत आलेलो आहोत. पण काही वेळा आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या गोष्टीमागे काही आख्यायिका असते किंवा आपण जे समजत असतो की हे ते मूळ ग्रंथाचा भाग आहे किंवा मूळ गोष्टीचा भाग आहे. पण कधीकधी तसं नसतं, पण हे आपल्याला माहिती नसतं. पण हे जे मूळ ग्रंथाचा नसलेला भाग त्याच्यामध्ये जाणं आणि तो रुळणं या सगळ्या खूप वेगळ्या गमती असतात. तर त्यातले असे आपण आज एक गंमत बघणार आहोत. ती काय तर आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. आपण वाल्मिकी रामायण आपल्याला माहिती आहे, आपल्याला वाल्मिकी माहिती आहे. रामायणाबद्दल तर आपल्याला खूप संबंध भारतातच अतिशय प्रेम जिव्हाळा आहे. पण हे सगळं करताना आपण असं समजत असतो की रामायणात ही जी गोष्ट आहे, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, ही गोष्ट या मूळ रामायणाचाच भाग आहे. तर ते खरंच तसं आहे का? कारण मूळ रामायणामध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही. मग ते कोणी केलं तर राजशेखर म्हणून कवी होऊन गेला, जो आज दुर्दैवाने फार कोणाला माहिती नाही आहे. पण तो महाराष्ट्रातला होता. आणि हे सगळं कसं झालं हा जो एक रंजक प्रवास आहे, आज आपण हाच माधवीताईंकडनं समजून घेणार आहोत. तर मग माधवीताई आम्हाला सांगा, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला कसा? प्रथम तुझे आभार मानते. तुझे थोडीशी अतिशयोक्त ओळख करून दिली आहेस. आय होप आय डिझर्व इट. रसिका नमस्कार तुम्हाला पण. आज रामजन्मभूमीत सजलेल्या अयोध्या नगरीत आता कित्येको वर्षांनी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची
पुनःप्रतिष्ठा मोठ्या धूमधडाक्यात झाली आहे. या निमित्तानं रामायणाचे रचनाकार महान वाल्मिकी ऋषी आणि त्यांच्या निमित्तानं त्यांच्या जन्माची आणि नावाची आख्यायिका रचणारे महाराष्ट्रात होऊन गेलेले महान नाटककार राजशेखर, आत्ता उमानी सांगितलं आपल्याला, यांच्याबद्दलही आपल्याला काही सांगण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. याबद्दल मी प्रथम उमाचे आभार मानते आणि श्रीरामांच्या कृपाप्रसादाने तिच्या सर्व उपक्रमात भरघोस सुयश प्राप्ती होवो अशा शुभेच्छा देते. धन्यवाद. पण मला असं सांगा की रामायणाचं एवढं महत्त्व मुद्दात आहे काय? अरे, रामायण फार छान विचारलंस. माझ्या मनात नेहमीच असा विचार येतो की विविध भाषा, वेश, कर्मकांड, वेगवेगळे सणवार, वेगवेगळ्या चालीरीती अशा भारतात आहेत. पण लक्षद्वीपपासून लडाखपर्यंत आणि अजमेरपासून अंदमानपर्यंत विस्तारलेल्या आपल्या खंडप्राय भारतभूमीला एकसंधपणे बांधून ठेवणारा समान धागा असेल तर तो आहे संस्कृत भाषा. बरोबर. त्याच्यानंतर त्यातलं अजरामर साहित्य आणि त्यातली 2 जगावेगळी आर्ष महाकाव्य. बरोबर. म्हणून थोडासा विषय बदल करून विचारायचं की आर्ष महाकाव्य म्हणजे काय? हां, आर्ष हा शब्द ऋषीपासून आला आहे. आता आर्ष महाकाव्य ह्याच्यापूर्वीचं सगळं वाङ्मय ते वेदवाङ्मय आहे. बरोबर. त्याच्यानंतर थोडी जी अभिजात संस्कृतात सुरुवात झाली ती आपण म्हणू शकू अर्थशास्त्र आणि भरतनाट्यशास्त्राला. बरोबर. त्याच्यानंतरची जी महत्त्वाची, ज्याला काव्य म्हणता येतील, खरं म्हणजे महाभारत हे काव्य नाही. महाभारत स्वतःला इतिहासम पुरातनम असं म्हणतात. ती पण गंमत आहे. महाभारताला काव्य हा शब्द प्रथम राजशेखरांनी वापरला. म्हणजे प्रचंड त्यांचं योगदान आहे आपल्या साहित्याला. पण रामायणाच्या बाबतीत मात्र तुम्हाला काव्य दिसतं. म्हणजे एक तर वर्ड्सवर्थची जी कल्पना आहे ना की काव्य म्हणजे काय, तर तुमच्या सगळ्या भावनांचा एक प्रकारे उद्रेक, म्हणजे तुम्हाला अशक्य होतं आणि तुमचा उद्गार बाहेर पडतो. म्हणजे उद्गार ह्याच्यातच येतं की तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही, बाहेर येतं, आवेगाने बाहेर येतं. तसं वाल्मिकी ऋषींचं झालं की त्यांनी तो व्याध पाहिला, ज्यांनी एका क्रौंच जोडप्याचं, क्रौंच पक्ष्यांचं जोडपं कूजन करत होतं, त्यातल्या एका पक्षाला मारलं. बरोबर. आणि त्यामुळे त्यांना जो शोक झाला तो असा श्लोक रूपाने बाहेर पडला. बरोबर. आणि तिथून रामायणाची सुरुवात झाली. बरोबर. तर त्यामुळे आता हे दोघंही ऋषी मानतो आपण. व्यासमहर्षी ज्यांनी महाभारत रचलं ते, आणि वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायण रचलं ते. त्यामुळे यांना आर्ष महाकाव्य म्हणतात. आणि पुढची जी अभिजात महाकाव्य आहेत ती कोणा व्यक्तींनी केलेली आहेत. आणि ह्यांना आर्ष म्हणायचं आणखीन एक कारण म्हणजे यातली भाषासुद्धा काहीशी जुनी रूपं दाखवते. त्यामुळे ह्याला, आणि त्यावेळी कदाचित बोली भाषा जास्त असेल असं वाटतं, म्हणूनही ती थोडी भाषा पण वेगळी, म्हणून त्याला आर्ष महाकाव्य असं म्हणतात. अच्छा अच्छा. म्हणजे आर्षाचा अर्थ ऋषीपासून आलेलं, ऋषीच्या संबंधित असं. इंग्लिशमध्ये त्याला आर्केईक म्हणतात. अच्छा. ओके. तर आपण तर त्यातलं हे असं साहित्य आहे आणि ही महाकाव्य आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात पंडित सातोळेकरांनी सगळ्या वेदांचा रामायणाचा उपयोग करून घेतला. संस्कृतचाही आधार घेतला. संस्कृत शिकण्यासाठी मार्गदर्शक पुस्तकं काढली. लोकमान्यांनी सुद्धा, आपल्याला माहिती आहे, महाभारतातल्या गीतेचा आधार घेतला, त्यावर भाष्य लिहिलं. आणि आश्चर्य वाटेल, हे केवळ आपल्याकडेच आहे असं नाही, ग्रीसमध्ये सुद्धा 400 वर्ष पारतंत्र्य होतं. तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी होमरच्या महाकाव्यांचा, त्यातही विशेषतः इलियडचा आधार घेतलेला दिसतो. त्याच्या वेगवेगळ्या आवृत्ती काढलेल्या दिसतात. त्यामुळेच ही महाकाव्य म्हणजे राष्ट्राची अस्मिता असतात असं मला वाटतं. बरोबर बरोबर. आता यातलं महाभारत हे काव्य महर्षी व्यासांनी लिहिलंय आणि रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी लिहिलंय. सगळ्यांना माहिती आहे, लहान मुलगा सुद्धा सांगेल.
नुकताच मला एक उत्कृष्ट समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांचा एक विचार ऐकायला मिळाला. ते म्हणतात, महाभारत हे भारताला पूर्व पश्चिम जोडतं, म्हणजे गांधारपासून सुरू होतं आणि रामायण हे दक्षिणोत्तर जोडतं. बरोबर. आणि राम प्रवास सुद्धा अयोध्येपासून लंकेपर्यंत. बरोबर आहे. फार छान वाटलं मला ते. खरं खरं. पण आता मगाशी वाल्मिकीचं आपण बघितलं, तसं मला असं विचारायचं होतं की व्यास या नावाला पण काही अर्थ आहे का? म्हणजे अर्थ आहे असं म्हणतात, कारण व्यास म्हणजे सगळं आधी सुट करायचं आणि मग त्याची पुनर्रचना करायची, म्हणजे एक प्रकारे संपादकच. एक सूत्र धरून एक सूत्र हे म्हणजे जे माझं काम आहे. तर तसं वाल्मिकी शब्दाला पण काय अर्थ आहे का? आहे ना, वाल्मिकी शब्दाला आहे, अर्थ आहे, आणि त्यांनीच सगळी मजा केली आहे. अच्छा. तर आता व्यास ऋषींचा जन्म कसा झालाय आपल्याला सगळ्यांना माहिती. बरोबर. त्यात अद्भुत असं काहीच नाही आहे. बरोबर. सत्यवती आणि पराशर मुनी यांचे ते चिरंजीव. बरोबर. पण वाल्मिकी ऋषींच्या जन्माच्या बाबतीत मात्र एक आख्यायिका आहे. तिच्याबद्दल आज आपल्याला इथे विचार करायचा आहे. जन्माप्रमाणे त्यांच्या नावाशीही संबंधित आहे ते. मराठी माणसांमध्ये आणि साहित्यामध्ये रूढ असलेली कथा अशी आहे, वाल्मिकी ऋषी आधी वाल्या कोळी या नावाने प्रसिद्ध होते. कोळी म्हणजे खरं तर मासेमाऱ्या. पण गोष्टीत तर कुठेच तसा संदर्भ येत नाही. गोष्टीतला हा कोळी आहे तो दरोडेखोर किंवा वाटमाऱ्या म्हणतो तसं. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना नाहीये, किंवा आपल्याला कोळीच आहे, आपण येऊच तिथपर्यंत. त्याचा अर्थ काय आहे? त्यांच्याकडून तो धन दौलत लुबाडून घ्यायचा, वसूल करायचा आणि मग कुटुंबाचं पोट भरायचं. बरोबर. ते एकदा विष्णू भक्त देवर्षी नारद तिथे आले, सर्व संचारीच ते, आणि त्याचा पोटा पाण्याचा उद्योग पाहून त्याला म्हणाले, अरे जा घरी जा तू, आणि ज्यांच्यासाठी तू हे सारं करतोयस ना त्या तुझ्या बायका मुलांना विचार, ते तुझ्या पापात होणार आहेत का सहभागी, बघ एखादा तरी तयार होतोय का. बरोबर. वाल्या कोळ्याला एकदम जाग आली. तो लगेचच घरी गेला आणि त्यांनी प्रत्येकाला विचारलं, बाबा रे, अगं बाई ग, मी तुमच्यासाठीच वाटमारी करत होतो, पण त्यानं मला पाप लागणार आहे, तर माझ्या पापाचा भार थोडा तुम्ही सोसाल का? काय ग, बायकोला विचारतो, तू सोसशील का? सांगायचं काही कारणच नाही, कोणीही तयार होत नाही. वाल्या निराश होऊन ऋषींकडे परत येतो आणि त्यांना म्हणतो, नाही हो, कोणीही या माझ्या पापाचा यत्किंचितही भार घ्यायला तयार नाही, उचलायला तयार नाही आहे. आता या पापातनं मुक्त होण्यासाठी मी काय करू ते मला कृपया सांगा. बरोबर आहे. त्याच्यावर नारद मुनी त्याला म्हणतात, हे बघ, तू राम नामाचा जप कर, त्यानंच तुझी या पापातनं सुटका होईल. बरोबर. यावर वाल्या म्हणतो, देवाचं नाव? छे छे छे, शक्यच नाही मला देवाचं नाव घेणं. त्यावर नारद मुनी त्याला मार्ग सुचवतात, म्हणतात, अरे मग मरा का म्हणेनास. याला मात्र वाल्या लगेचच तयार होतो. जन्मभर तेवढेच शब्द उच्चारलेले होते ना त्यांनी. होता होता तो जप करण्यात मग्न होतो. आसपासाचं भानच विसरतो, तहानभूक विसरतो. हळूहळू मुंग्या त्याच्याभोवती आपलं घर करायला लागतात आणि त्याच्या शरीराभोवती वारूळ तयार होतं. आता वारुळाला संस्कृतमध्ये शब्द आहे वल्मीक. त्यावरून त्याला वल्मिकाच्या संबंधी म्हणून वाल्मिकी असं नाव पडलं. पुढे त्याचं तप फलद्रूप होऊन त्याला ऋषित्व प्राप्त झालं आणि मग वाल्मिकी ऋषी म्हणून ते प्रसिद्ध झाले. बरोबर. आता यातल्या राम आणि मरा या शब्दांच्या आलटापालटीवरनं असं वाटतं की ही कथा मराठीतच प्रथम तयार झाली असावी. इथे आणखीन एक गोष्ट सांगते. या गोष्टीची एक तेलुगू आवृत्ती आहे. त्याच्यात वाल्मिकी जेव्हा देवाचं उच्चारता येणार नाही म्हणतात ना नाव, तेव्हा नारद मुनी समोर बघून म्हणतात, अरे मग मर्रम मर्रम असं का म्हणेनास. समोर असतं झाड आणि तेलुगू भाषेत मर्रम म्हणजे झाड. ओके. आता बालपणापासून ही गोष्ट ऐकत आणि वाचतच आम्ही किंवा आपण सगळेच लहानाचे मोठे झालो आहे. त्यामुळे ही गोष्ट खरंच रामायणात आहे का अशी तिच्या खरेपणाबद्दल व्यक्तिशः मला कधी शंकाही आली नाही, अगदी आत्तापर्यंत. म्हणजे बालभारत या नाटकातला हा अद्भुत संभव हा शब्द वाचनात येईपर्यंत. पण हा अगदीच वेगळा शब्द आहे. हो. पण हा कुठे आलेला आहे शब्द? म्हणजे वाटतो तर अगदी सोपा आहे, पण ज्याचा जन्म अद्भुतपणे झाला आहे तो, पण मग तरी याला काहीतरी वैशिष्ट्य आहे असं वाटतं. हो, आहे ना, अगदी बरोबर.
कारण काय आहे, त्याचा अर्थ सोपा असला तरी समस्या आहे त्याच्यात. हा शब्द संपूर्ण संस्कृत साहित्यात फक्त एकदाच येतो आणि तो आहे राजशेखर यांच्या बालभारत या नाटकात. त्यात रीतीप्रमाणे सूत्रधार आधी नाटकाची प्रस्तावना करतो, पण त्यानंतर लगेच मुख्य नाटकाला सुरुवात न होता एक विष्कंभक येतो. म्हणजे काय? म्हणजे नाटक आणि प्रस्तावना यांना जोडणारा एक छोटासा भाग. अच्छा. हां, त्यात राजशेखरांनी आपल्या प्रतिभेने एका अतिशय मनोरंजक प्रसंगाची कल्पना केली आहे. तो प्रसंग असा आहे, व्यास आणि वाल्मिकी यांची भेट झाली आहे अय्या, किती आणि छान ते आहे. गप्पा मारतायत, एकमेकांची स्तुती करतायत. तिथे व्यास वाल्मिकी ऋषींच्या पायांना स्पर्श करून त्यांना वंदन करतात आणि म्हणतात, भगवान अद्भुत संभव एष व्यासा पाराशर्या अभिवादयते. म्हणजे भगवान अद्भुत संभव पराशर मुनींचा मुलगा व्यास मी आपल्याला वंदन करतोय. आता अद्भुत संभव या शब्दाचा तुला सुद्धा अर्थ आहे, अजिबात अवघड नाही आहे. ज्याचा जन्म अद्भुत म्हणजे जगावेगळ्या पद्धतीने झालेला आहे. म्हणजे कसा, तर त्याच उतार्यात पुढे एका श्लोकात ते स्पष्ट होतं. पण मग आता आपण मग तो सगळाच उतारा बघितला तर म्हणजे त्याची कल्पना आहे. हो, बघूया की, अगदीच वाचनीयच आहे तो. मराठीत त्याचा अनुवाद असा होईल, व्यास आणि वाल्मिकी प्रवेश करतात. मग व्यास वाल्मिकी ऋषींच्या पाया पडून त्यांना म्हणतात, भगवान अद्भुत संभव मी व्यास आपल्याला वंदन करतो. वाल्मिकी ऋषी महर्षी व्यासांच्या पाठीवर हात ठेवतात आणि म्हणतात, वत्सा सात्यवतेया आपली रचना पुरी करून मोठा हो. आता सात्यवते या शब्दाची पण गंमत सांगते. महाभारतात आपल्याला माहिती आहे की आईच्या नावावरनं नाव मिळालेले राधेय, गांगेय, माद्रेय अनेक नावे. राजशेखरांचा महाभारताचा फार बारीक अभ्यास आहे. त्यांच्या लक्षात आलं, एकट्या व्यासांनाच नाव नाही आईवरनं. त्यांनी लगेच सत्यवतीचा मुलगा म्हणून इतकं बारीक अभ्यास आहे अगदी. तर असा आशीर्वाद दिल्यावर व्यासा अर्थातच म्हणतात, मनापासनं धन्यवाद. वारुळातून जन्माला आलेल्या, हा श्लोक आहे, आपण अर्थ त्याच्यात गद्यात बघतोय. वारुळातून जन्माला आलेल्या प्रचेतसाचे वंशज आणि योगीजनांमध्ये श्रेष्ठ असलेल्या आणि रामायण रचणाऱ्या या पूर्वेकडच्या द्रष्ट्या महाकवी मुनींचा विजय असो. ह्याच्यात वाल्मिक जन्म हा शब्द आहे, ज्याचं आपण वारुळातून जन्माला आलेल्या असं केलं. यावर वाल्मिक त्यांना म्हणतात, एकमेकांना स्पर्धाच चालली आहे कौतुकाची. ते म्हणतात, 18 पुराणांचं सार काढून तुम्ही त्याचा एकत्र संग्रह केला. तुमचा नवा इतिहास, तो भारत ग्रंथ कुठवर आलाय? बरोबर. आता व्यास आणखीन नम्रपणे म्हणतात, पुन्हा पुन्हा माझं धार्ष्ट्य नजरेस आणून देऊन आचार्यांनी मला लाजवू नये. रामायणासारखं काव्य रचणाऱ्या महाकवींच्या पुढे आम्ही कोण? ते रामायण कवी कसे? हा श्लोक अतिशय अवघड आहे हां, पण मी त्याचा अर्थ करायचा प्रयत्न केला आहे. किती कौतुक करतायत बघा. विद्येच्या क्षेत्रातले जे परमेश्वरच आहेत, मंत्रपारायणाच्या वेळी ज्यांच्या बुद्धीची स्तुती केली जाते, ज्यांच्या शब्दांना लोकव्यवहारात स्मृतिग्रंथांचं स्थान मिळाले, आपण म्हणतो ना रामासारखा राजा, बरोबर, सीतेसारखी पत्नी, आणि ज्यांच्या त्या शब्दांचा वेदवाणीप्रमाणे आदर केला जातो, असे विद्वान कवीसुद्धा स्वर्गंगेत स्नान करून पावन झालेल्या आपल्या त्या भाषांना किंवा वाङ्मयाला तुमच्या या रामायणरूपी रसभरीत उपनिषदांच्या श्रेष्ठ रचनेनं सतत तावून सुलाखून घेत असतात. केवढी हो ना. शिवाय पुढे संपत नाहीत. हे आद्य कवीवर, ज्यातल्या वचनांचा प्रभाव हा सन्मित्रासारखा हितकर आहे, ज्या कथेतला रस हा घोटाने भुरकण्यासारखा आहे आणि ज्याच्या वचनांमधनं अमृतच पाझरतं, ते रामायण कवींना पावन करतं. कितीतरी लोकांना रामायणावरनं दुसरी नाटकं काव्य करायची, रघुवंश तर प्रसिद्धच आहे, प्रेरणा झालेली आहे.
यावर वाल्मिकी ऋषी म्हणतात, वत्सा कृष्णद्वैपायना, पण कोणत्या कवीची वाणी भारत रचणाऱ्या कवींच्या 16व्या कलेची तरी बरोबरी करू शकेल? कारण हे श्रेष्ठ भरता, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे महाभारतातलं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या संबंधी जे काही इथे या ग्रंथात आहे ना, तेच इतर सगळीकडे आहे, आणि जे इथे नाही ते कुठेही नाही असं म्हटलेलं आहे. खरं खरं. शिवाय दातातच उखळ करणारे, खाली पडलेले दाणे टिपून घेणारे, केवळ कंदच खाणारे, फक्त फेसच पिणारे, झाडांची पानच फक्त खाणारे, पाण्याचे मोजकेच घोट घेणारे, योग्य वेळी पिकलेलंच खाणारे, मुद्दाम प्रयत्न न करता उगवलेलं रानातलं भात शिजवून खाणारे मुनी, किंवा 3 वेदांचं अध्ययन करणारे शब्दार्थ सम्राट आणि विशाल हृदयी धनवान लोक, या सगळ्यांनी केवढा आढावा घेतला बघा त्यांनी. या सगळ्यांनी कशाची कास धरावी, तर या महाभारताचीच. हे सगळं, ही एवढी सगळी स्तुती ऐकली की मला असं वाटतं की या सगळ्यातनं आपल्याला काय संदेश मिळतो, तर हे एवढे मोठे दिग्गज कवी ज्यांचं काव्य आजही हजारो वर्ष जरी झाली तरी तसंच तसं त्यांचं महत्त्व टिकून आहे. हे जर एकमेकांच्या केलेल्या कृतीचं आपला स्वतःचा मोठेपणा ठेवून बाजूला कौतुक करू शकता, तर आपण सगळेजण आपल्या रोजच्या आयुष्यात एकमेकांचं छोट्या छोट्या गोष्टींवर कौतुक का करू नये? म्हणजे भर्तृहरी जे म्हणतात, बोद्धारो मत्सरग्रस्ता, त्याला जणू काय राजशेखर इथे छेद देत आहेत की असं नाहीये. बरोबर. तेही एकमेकांचं कौतुक करू शकतात असंच वाटतं इथे. म्हणजे मग आपण सुद्धा केलं पाहिजे. आपण सुद्धा केलं पाहिजे अर्थातच. पण ते असो, ते म्हणतात, दुर्बोध काव्य निर्मितीच्या अतिशय कंटाळवाण्या कष्टांमध्ये तू फसलायस, ते व्यासांना म्हणतायत, असं आमच्या कानावर आले. त्यावर व्यास म्हणतात, तुम्हाला सांगतो आचार्य, मी खडतर तप केलं, आणि हे जे अर्धशरीर माणसाचं आणि अर्ध हत्तीचे असले विनायक नावाचे देव आहेत ना, त्यांना इथे माझी ही महाभारताची संहिता लिहायला लेखक म्हणून निवडलं. पण त्यांनीच मला छळायला सुरुवात केली. म्हणाले, ठीक आहे, होईन मी तुझा लेखक, पण मी ज्या वेगाने लिहीन ना त्याच्याशी तू जर जुळवून घेऊ शकला नाहीस तर मात्र त्याच्यात अडथळा येईन, थांबीन मी. मग मी पण त्यांना प्रतिटोला दिला. म्हटलं, ठीक आहे, मान्य, पण तुम्ही मग समजून घेऊन मगच लिहिलं पाहिजे. त्यामुळे या काव्याच्या कष्टांमध्ये मी फसलो आहे. म्हणजे इथे एक प्रकारे असं वाटतं, राजशेखरांची भाषा अतिशय कठीण आहे आणि जाणून बुजून आहे. कारण हे कालिदास आणि भवभूती त्यांच्या आधी होऊन गेलेले आहेत. त्यांच्यापेक्षा वेगळं जर काही लिहायचं असेल तर त्यांचा एकही शब्द त्यांना नको आहे. त्यामुळे ते अनेक शब्द स्वतः रूढ करतात. म्हणजे फक्त त्यांच्या साहित्यात आलेले कितीतरी शब्द आहेत, म्हणजे अगदी बघण्यासारखे आहेत. म्हणजे शब्द सम्राटच आहेत आणि अशा भन्नाट कल्पना. म्हणजे मग वाल्मिकी ऋषी त्यांना विचारत, मग कुठवर आला आहे तुझा नवा इतिहास? व्यास म्हणतात, जवळजवळ झालाच आहे, पण पांडव स्वयंवरासाठी येतात इथवरचा भाग तर आचार्यांनी ऐकलेलाच आहे. वाल्मिकी म्हणतात, चल तर मग संध्येची वेळ झालीच आहे, तर आधी संध्योपासना करू आणि मग मी ऐकतो. पुढे ते एक श्लोक म्हणतात, सूर्य पश्चिमेकडे निघालाय. अगदी वेगळी काय म्हणतात त्याला, प्रतिमा सृष्टी आहे बरं का राजशेखरांची. अजूनही त्याचे किरण गरम आहेत. सागरातल्या या मगरींना त्याचं ते लाल बिंब रक्तानं लाल झालेल्या मांसाच्या गोळ्यासारखं वाटतंय. अरे बापरे. त्यामुळे या सूर्याकडे एखाद्या रागावलेल्या वानराच्या तोंडाप्रमाणे लाल लाल झालेल्या त्याच्या बिंबाकडे त्या मगरी कशा झटकन आशाळभूतपणे बघतायत बघ. शिवाय आपल्या कोमट किरणांनी मावळत्या दिवसाच्या आत्म्याला पिंडदान करून हे तांबूस रविबिंब आकाशातनं अस्ताचलाचं चुंबन घेते आणि वाढत चाललेल्या अंधाराच्या ढगामुळं काहीसं झाकोळून गेलेलं हे जग धुरानं रंग उडून गेलेल्या जुन्या चित्राच्या उरलेल्या केवळ आराखड्याप्रमाणे दिसते. आपण म्हणतो ना, फक्त फ्रेमच राहिली, मूळ चित्र गेलं. तसं दिसतं ते.
मग एक फेरी मारून ते निघून जातात आणि इथे हा विष्कंभक संपला. अगदी युनिक आहे हा. अगदी 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 मुळात ना या दोन महाकवींना एकत्र आणण्याची अगदी. कल्पना आहे ती फार सुंदर आहे. म्हणजे तीच मला अतिशय आवडली. हो ना. आणि मग अशी म्हटलं तसं ते किती एकमेकांना बोलतायत. एकमेकांबद्दल आदराने हो बोलतात. ना, हो ना. म्हणजे आपण खरंच शिकलं पाहिजे. पण या राजशेखराच्या उपमा आहेत त्या पण नेहमीपेक्षा अतिशय अगदी वेगळ्या आहेत. त्यांचा प्रयत्न म्हणजे असतो आहे. मगरी सूर्य म्हणजे मासाचा गोळा. अरे बापरे. पण तरी उपमा खरोखर उपमा हे आहे. आहे त्याची. म्हणजे त्याचा प्रयत्नच मुळे वेगळं काहीतरी देण्याचा आहे. त्यामुळे आता इथे तो आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तो अद्भुत संभव आणि एक प्रकारे त्याचं स्पष्टीकरण देणारा असं म्हणता येईल तो वाल्मिक जन्मा. आत्ता आपण मराठीत वाचला तो श्लोक. मुळातला श्लोक असा आहे, योगींद्रश छंदसाम द्रष्टा रामायण महाकवी वाल्मिक जन्मा जयती प्राच्यः प्राचेतसो मुनी. आता हा वाल्मिक जन्मा हा सुद्धा शब्द संपूर्ण संस्कृत वाङ्मयात एकदाच आणि तोही याच नाटकात येतो बरं. बाकी कुठेही बाकी कुठेही नाही. पण हा मला शब्द फार आवडला. मी वापरणार आहे. कोण मिळणार तुला वारुळातनं आलेलं मुंग्याच फक्त. इथे वाल्मिकींना वाल्मिक जन्म असं विशेषण वापरलंय. म्हणजे त्यांचा जन्म वारुळातनं झाला. आता समास कसा सोडवायचा तर वल्मिक म्हणजे वारुळ, वारुळापासनं किंवा वारुळासंबंधी ते वाल्मिक. जसं आपण मगाशी ऋषीचं पाहिलं बरोबर. आणि जन्म वाल्मिक आहे म्हणजे वल्मिकातून किंवा वारुळातून झालेला आहे तो वाल्मिक जन्म. मग मी अर्थातच रामायणाच्या चिकित्सित आवृत्ती ह्या संबंधीची कुठे येते कथा म्हणून शोध घ्यायला सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे रामायणात कुठेच अशी कथा आढळत नाही. मग आता ह्या कथेचा उगम कसा? म्हणजे ही लोककथा म्हणायला पाहिजे. लोककथा म्हणायची की राजशेखरांचीच म्हणायची? हा म्हणजे मग दंतकथा म्हणजे दंतकथा बघूया ना आपण. पण पुढे ती तशी कल्पना त्यांनी घेतली. अच्छा. पण ही कल्पना त्याला कशी सुचली ती पण गंमत आहे. मी मगाशी म्हटलं ना महाभारताचा अभ्यास तो परत इथे दिसून येतो. आणि मुख्य म्हणजे राजशेखराच्या काळापर्यंत लोकांमध्ये तिचा प्रसार कसा काय झाला याची गरज मुख्य, याचा शोध घ्यायला हवा होता. आता हे बघायचं तर त्यासाठी राजशेखरांच्या आधीच्या इतर संस्कृत साहित्यात वल्मिक किंवा वाल्मिक या शब्दाचे संदर्भ कुठे कुठे येतात ते पाहणं फार आवश्यक होतं. बरोबर. तर आता हे शब्द आपल्याला महाभारतात आढळतात. ते येतात वनपर्वात सुकन्योपाख्यानात, म्हणजे सुकन्येसंबंधीच्या आख्यानात च्यवन ऋषींच्या संदर्भात. तो उतारा असा आहे, भृगोर महर्षेः पुत्रो भूत च्यवनो नाम भार्गवः. सोपं आहे, महाभारतातली भाषा सोपी असते. समीपे सरसः सोस्य तपस्तेपे महाद्युतिः स्थाणुभूतो महातेजा वीरस्थानेन पांडव अतिष्ठत सुबहून कालान एकदेशे विशांपते. स वल्मीकः अभवत. इथे आला वल्मीक. ऋषिः लताभिरभिसंवृतः कालेन महता राजन समाकीर्णः पिपीलिकैः. आपण मराठीत बघूच. त्याचा अर्थ असा होईल, त्या महान भृगु ऋषींना च्यवन नावाचा एक मुलगा होता. भृगु ऋषींचा मुलगा म्हणून परत तद्दीत आलं च्यवन भार्गव असे म्हणत. तो एका तळ्यापाशी तप करत होता. करता करता तो वीरस्थानात पुतळ्यासारखाच होऊन गेला आणि त्याच अवस्थेत बराच काळ तसाच राहिला. हे वीरस्थान म्हणजे एखाद्या विशिष्ट स्थानाचं नाव नसून आसनाचं नाव असावं. त्यानंतर वीरासन म्हणतो तशा पद्धतीचं. पण हे बहुतेक पद्मासन असावं, नाही तपाला बसताना प्रकारचं. हो. त्यानंतर एक श्लोक येतो बरं का, तो असा आहे, स वल्मिका अभवत ऋषी लताभिरभिसंवृता. आता अजून आपल्याला कथा माहीत नाही आहे, त्यामुळे या श्लोकाचा दोन प्रकारांनी अर्थ करता येईल. एक म्हणजे असा बराच काळ गेल्यावर तिथे वाढलेल्या वेलींनी त्या ऋषींना सर्व बाजूंनी वेढून टाकलं. त्याला चक्क मुंग्या लागल्या आणि त्याच्यावर वारुळ तयार झालं. म्हणजे इथे आपण वल्मिक याचा अर्थ वारुळ असा केला. बरोबर. दुसरा अर्थ असा होईल, असा बराच काळ गेल्यावर तिथे वाढलेल्या वेलींनी
त्या ऋषींना सर्व बाजूंनी वेढून टाकलं, त्याला मुंग्या लागल्या आणि त्याच्यावर वारूळ तयार झालं आणि त्यांना वल्मीक असं नाव पडलं. म्हणजे इथे आपण वल्मीक हे थेटपणे ऋषींचं नाव म्हणूनच स्वीकारलं. आता यातला पहिला अर्थ घेतला तर आपल्याला आणखी एक टप्पा मानावा लागतो. म्हणजे झालेल्या वल्मिकापासनं म्हणजे वारुळापासनं वाल्मिक नावाचा ऋषी निर्माण झाला. आता वल्मिक जरी नाही तरी वाल्मिक हा शब्द ऋषींचं नाव म्हणून महाभारतात येतो. तेही राजशेखरांचा आहेच अभ्यास. बरोबर. तो उतारा असा आहे, वसिष्ठो वामदेवश्च भूरिद्युम्नो गयक्रथः शुक्र नारद वाल्मीका मरुत कुशिको भृगो कृष्णं प्रदक्षिणम अवर्तंत सहिता वासवानुजम. म्हणजे हे सगळे जे होते वसिष्ठ, वामदेव, भूरिद्युम्न, गय, क्रथ, शुक्र, नारद, वाल्मिक, सगळे मरुत, कुशिक, भृगू या सगळ्यांनी वासवाचा धाकटा भाऊ कृष्ण याला प्रदक्षिणा घातली. आता इथे वाल्मिक याचा अर्थ वल्मिकाशी संबंधित किंवा वल्मिकाचा मुलगा किंवा वल्मिकाचा वंशज असाही करता येईल. बरोबर. यावरून असं दिसतं की वैदिक ग्रंथात येणारी च्यवन भार्गवांची कथा मगाशी आपण ती पाहिली आणि वल्मिक म्हणजे वारुळाचा संदर्भ हे एकमेकात मिसळून मराठीतल्या या आख्यायिकांमध्ये वल्मिक किंवा वाल्मिक आणि पुढे वल्मिक आणि वाल्मिक असे नवीन ऋषी उदयाला आलेले असावे. बरोबर. आता च्यवन भार्गव कोण आणि तो काय आहे, त्याची कथा काय, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. नक्की. आता च्यवन हा शब्द वैदिक संहितांमध्येही येतो, पण तिथे तो येतो ते एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचं नाव म्हणून किंवा काही वेळेला विशेषण म्हणून सुद्धा. तिथे त्याच्याविषयी कोणतंही आख्यान येत नाही. पण च्यवन भार्गवांबद्दलची आख्यायिका येते ती वैदिक साहित्यातल्या ब्राह्मण नावाच्या ग्रंथात, म्हणजे संहितांमधल्या मंत्रांचं भाष्य देणाऱ्या ग्रंथात. आणि तीही मुख्यतः शतपथ ब्राह्मण. शतपथ ब्राह्मण आहे याज्ञवल्क्य ऋषींचा. थोडक्यात ती अशी आहे, अंगिरस कुळातले सगळे भृगू म्हणजे अंगिरस भृगू स्वर्गात पोचले, पण च्यवन भार्गव अगदी जख्म म्हातारे झाले होते, एखाद्या चेटक्यासारखे विद्रुप दिसत होते. मुळात असंच आहे. त्यांना मात्र त्यांनी आपल्याबरोबर नेलं नाही, ते बिचारे पृथ्वीवरच राहिले. मग एकदा शर्याती मानव नावाचा राजा फिरत फिरत त्या ठिकाणी येऊन पोचला. त्याची मुलं या ऋषींच्या आसपास खेळत होती. मुलंच ती, हा अगदीच निरुपयोगी म्हातारा हवा कशाला असं वाटून त्या मुलांनी त्या ऋषींना दगड मारले. साहजिकच ऋषी रागावले. त्यांनी काय केलं, त्यांनी शर्यातीच्या टोळीत दुफळी माजवली. राजाच्या दृष्टीने सगळ्यात महान अनर्थ आहे हा. बेबनाव घडवून आणला. मुलं बापाशी भांडायला लागली, भावंडांचं एकमेकाशी पटेने झालं. शर्यातीला काहीच कळेना. त्यानं आपल्या सगळ्या गवळ्यांना आणि मेंढपाळांना एकत्र बोलावलं आणि त्यांची बैठक घेतली चक्क. आणि त्यांना विचारलं की त्या दिवशी त्यांनी काही नेहमीपेक्षा वेगळं घडलेलं पाहिलं आहे का. तेव्हा ज्यांनी काय जे पाहिलं होतं ते त्यांनी सांगितलं, अगदी तसंच्या तसं सांगितलं. त्याबरोबर शर्यातीनं आपला रथ सज्ज केला, आपली सुकन्या नावाची कन्या बरोबर घेतली आणि घाईघाईनं ऋषींकडे निघाला. गेल्याबरोबर त्यानं ऋषींची माफी मागितली आणि आपल्या मुलांनी केलेल्या अपराधाचं क्षालन करण्यासाठी आपल्या कन्येशी त्यांचं लग्न लावून दिलं. तिला विचारलंही नाही. आजच्या काळात चालणार नाही आहे, मान्य आहे, त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. हो ना. पुढे एकदा अश्विनी कुमार तिथे आले. सुकन्या सुंदर. त्यांनी तिला वश करण्याचा प्रयत्न केला, पण ती पतिव्रता, कसाही असला तरी आपला पती, त्याच्याशी ती एकनिष्ठ राहिली. हे सगळं कळल्यावर च्यवन ऋषींनी अश्विनी कुमारांना एका यज्ञात आविर्भाग मिळवून दिला की तुम्हाला ही आहुती मिळेल. आणि त्या बदल्यात त्यांनी त्यांना जवळच्या एका सरोवरात डुबकी घ्यायला सांगितली अश्विनी कुमारांनी. ती घेतल्यावर च्यवन ऋषींचं तारुण्य त्यांना परत मिळालं. अरे वा. अशी ही च्यवन ऋषींची तिथे येणारी कथा. पण इथे वल्मीक वाल्मिक कशाचाही उल्लेख येत नाही, काही संबंध नाही. पण त्या दोन नंतर जोडल्या गेल्या. त्या कशा, तर आता आपण या वेदात आणि महाभारतात येणाऱ्या आख्यायिका पाहिल्या. आता असा प्रश्न पडतो की वारुळ तयार होऊन
ऋषींना वाल्मिक नाव पडलं वगैरे ठीक आहे. पण मग हा आपल्याला माहीत असलेला आख्यायिकातला वाटमारीचा उल्लेख कसा काय आला? हां. कथेतले हे ऋषी तप करण्याचं सोडून चोरीमारीकडे कसं काय वळले? या संदर्भात पुन्हा महाभारतातल्या अनुशासन पर्वात काही श्लोक येतात. त्यामुळे अनुशासन पर्वात काही श्लोक येतात, त्याचं आपण 4च आहेत, वाचूया का? हो, वाचूयात ना. वाल्मिकीश्चापि भगवान युधिष्ठिरम अभाषत विवादे साम्नि मुनिभिः ब्रह्मज्ञो वै भवानीति. हा ब्रह्मज्ञ खूप शब्द महत्त्वाचा आहे, आपण बघूच या ते. उक्त क्षणेन चाविष्टः तेना धर्मेण भारत सोहम ईशानमनघम अस्तौषम शरणं गतः मुक्तश्चास्मि अवशः पापात ततो दुःख विनाशनः. म्हणजे भगवान वाल्मिकी युधिष्ठिराला म्हणाले, अरे भरता, एकदा सामासंबंधी काही चर्चा चालली होती. त्यात तिथं असलेल्या ऋषींनी माझ्यावर आरोप केला, तू ब्रह्मज्ञ आहेस, आणि ताबडतोब मला अधर्माची बाधा झाली. अधर्मानं मला पछाडलं, पण मी तर निरपराध होतो. मी ईशान देवांच्या आश्रयाला गेलो आणि त्यांची आळवणी केली. मग त्यांनी प्रसन्न होऊन माझी त्या पापातनं मुक्तता केली. तेव्हापासनं मी दुःख विनाशन झालो, लोकांची दुःखातनं मुक्तता करायला लागलो. आता इथे उदाहरण संपलं. आता या आख्यायिकेचा विशेषतः त्यातल्या एका शब्दाचा, आपण मगाशी म्हटलं तसं ब्रह्मज्ञ, या शब्दाचा इथे विचार व्हायला हवा. ब्रह्मन हा या शब्दाचा ब्राह्मण असा अर्थ होतो, यात मुळीच शंका नाही. बरोबर. त्यामुळेच ब्रह्मज्ञ म्हणजे ब्राह्मणाची हत्या करणारा असा अर्थ होऊच शकतो. पण ब्रह्महत्येसारख्या महापातकातनं केवळ काही मंत्र म्हणून सुटका होईल असं वाटत नाही. बरोबर. पण इथे ब्रह्मज्ञ याचा आणखी काही अर्थ होऊ शकेल का, हे मग बघायला हवं. त्यासाठी संदर्भ बघायला हवा. आपण आधी पाहिलंच आहे की इथे संदर्भ आहे तो सामगानाचा. सामगान म्हणजे ऋग्वेदातल्या रुचेला चाल लावून ती चालीवर म्हणणं. तर अशा सामगानाविषयी चर्चा चालू आहे. मग या संदर्भात ब्रह्मन याचा अर्थ काय होऊ शकतो? मंत्र आहे ना. मग वैदिक साहित्यात संहिता ग्रंथांमध्ये जे मंत्र येतात त्यांनाही ब्रह्म म्हणतात, कारण पुढे त्या मंत्रांचं स्पष्टीकरण, विनियोग, त्याचं भाष्य अशा सगळ्या गोष्टी असणाऱ्या ग्रंथांना त्यामुळेच ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. आता खुद्द रामायणात सुद्धा ब्रह्मन हा शब्द मंत्र या अर्थाने आलेला आहे. त्याचं उदाहरण आहे, नचाहूतम अभूत तत्र स्खलितम वापि किंचन दृश्यते ब्रह्मवत सर्वम क्षेमयुक्तम ही चक्रीरे. म्हणजे कुठलीही आवश्यक आहुती, यज्ञाचं वर्णन चालले, दिली गेली नाही असं झालेलं नाही आहे. त्याचप्रमाणे एकही चूक झालेली नाही आहे. सगळ्या गोष्टी ब्रह्मवत म्हणजे योग्य त्या मंत्रांसह केल्या गेल्या आहेत. जे काय केलं गेलं ते सगळं काही कल्याणकारकच आहे. इथे श्लोकाचा अर्थ संपला. मग आता या वरच्या ब्रह्मज्ञ शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म ह्या शब्दाने घेतला, म्हणजे मंत्र हा घेतला, तर मग काय होईल की सामगानाविषयी चर्चा चालू असताना वाल्मिकींनी काहीतरी गंभीर चूक केली असावी आणि त्यामुळे त्यांना कोणीतरी तू ब्रह्मज्ञ आहेस म्हणजे वाट लावलीस तू मंत्रांची, असं म्हटलं असणार. बरोबर बरोबर. म्हणूनच मग ईशानाची योग्य पद्धतीने केवळ स्तुती करून, म्हणजे योग्य प्रकारे मंत्र म्हणून ते त्या पापातनं मुक्त होऊ शकले असावे. बरोबर बरोबर. पुढे काळाच्या ओघात ब्रह्मनचा दुसरा अर्थ या शब्दाला आणि त्यामुळे प्राणघातकीपणा वाल्मिकींना येऊन चिकटला असला. अरे बापरे. आहे ना. तर आता इथे आपल्याला इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपब्रूहेत एक वचन आहे प्रसिद्ध. म्हणजे इतिहास आणि पुराण यांच्या साह्यानं वेदातला आशय तिखटमीठ लावून वाढवावं. थोडक्यात या तत्वानुसार वेदातली च्यवनाची आख्यायिका महाभारतातल्या वाल्मीक आणि वाल्मिकी या शब्दांची जोड देऊन फुलवलेली दिसते. पुढे पुराण वाङ्मयात आणि त्यातही विशेषतः स्कंद पुराणात तिचा आणखी विस्तार झालेला दिसतो. तिथे आपल्याला ततस्ते भविता जन्म वल्मीकस्य ऋषेः कुले
इथे वल्मिक शब्द आलेला दिसतो. पुढे तपस्यंतम तम आचक्राम वल्मिकम, म्हणजे तो तप करत असताना त्याच्या अंगावर वारूळ तयार झालं, इथे आलेला दिसतो. पुढे वल्मिकेन स वेष्टितः, म्हणजे वारुळानं त्याचं सर्वांग वेढून टाकलं. अशा अनेक ठिकाणी हे शब्द आख्यायिकांमध्ये आलेले दिसतात. रामायणाचे एक अभ्यासक आहेत, त्यांचं नाव कामिल बुलके. त्यांच्या मते वाल्मिकींचा खुनी, चोर, दरोडेखोर असा उल्लेख येतो तो स्कंदपुराणात. तिथे प्रस्तुत संदर्भात शंख आणि व्याध यांची एक गोष्ट येते. ती अशी आहे, म्हणजे शंखाने व्याधाला बोलावलं आणि वेदांपेक्षाही अधिक पवित्र असलेल्या राम या 2 अक्षरांची दीक्षा दिली. सगळ्या वेदमंत्रांपेक्षाही विष्णूचं हे एकच एक नाव सुद्धा अधिक चांगलं आहे असं मानतात. हे मी रामायणात ह्याच्यातलं स्कंदपुराणातलं वाचते, मनचं नाही. मग त्यानं व्याधाला नेहमी अगदी मरेपर्यंत योग्य ते क्रियाकर्म करून राम या 2 अक्षरांचा जप करायला सांगितलं. असं केल्यानं त्याला पुढच्या जन्मी महान ऋषी वाल्मिकी यांच्या कुळात जन्म मिळणार होता. त्याला असं सांगून ते दक्षिणेकडे निघाले. व्याधानेही त्यांना प्रदक्षिणा घातली. हे फार महत्त्वाचं आहे. आज आपण फक्त देवाला प्रदक्षिणा घालतो. त्या काळात ज्येष्ठ माणसांना, ऋषींना, गुरूंना सगळ्यांना प्रदक्षिणा घालून मग निरोप घ्यायचे आणि पुन्हा पुन्हा वंदन केलं त्यांना. पुढे व्याध सतत राम या अक्षरांचा जप करत राहिला. येणाऱ्या जाणाऱ्यांना वनातली कवठं, फणं, जांभळं अशासारखी फळं देऊन, वाहणा, चंदन, छत्र्या, पंखे यासारख्या वस्तू देऊन त्यांचा श्रमपरिहारही करत राहिला. सकाळी उठून स्नान वगैरे करून रात्रंदिवस रामनाम घेत त्या व्याधाच्या जन्मातच तो वाल्मिकीचा मुलगा झाला. वाल्या कोळीही सतत रामनाम घेत होता, याची इथे आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पण तरी रामायणाचे रचनाकार वाल्मिकी ते हे नव्हेत. या आख्यानिकेनंतर स्कंदपुराणात लगेचच कृणू याची कथा सांगितलेली आहे. ती अशी आहे, त्याच सरोवरात कृणू नावाचे एक ऋषी राहत होते. आजूबाजूला कुठेही लक्ष न देता ते तप करण्यात मग्न होते. असा बराच काळ गेल्यावर त्यांच्या शरीरावर एक वारूळ तयार झालं. सरोवरात म्हणजे सरोवराजवळ काठ असं त्यामुळे ह्याच्यात सरोवरातच म्हटले. सांगते तुला. कृणुर नाम मुनी कश्चित तस्मिन्नेव सरोवरे. म्हणजे तसं वाटतंय तरी म्हणजे सरोवराच्या काठी वगैरे असं धरायला लागेल खरं म्हणजे, है ना. पण तेवढं इकडे तिकडे कदाचित, आणि ते शेवटी मुनी तप करतायत, ते बसू शकतही असतील सरोवर, सरोवरातल्या बेटावर असतील काही म्हणजे. आणि साधनात जर असेल तर ती सिद्धी असेल त्यांची, असंही शक्य. हां, म्हणून म्हणजे. पण मग तिथे वारूळ पण तयार झालं, मग त्याला मातीत पाहिजे ना, म्हणजे बेटासारखं झालं असं म्हणायला लागेल. असं काहीतरी. हो ना. आणि त्यामुळे त्या ऋषींना वाल्मिक असं नाव पडलं. पुढे तपस साधना पूर्ण झाल्यावर ते भानावर आले आणि स्त्रियांविषयी विचार करताना त्यांचं वीर्यस्खलन झालं. एका नर्तकीने त्याचा स्वीकार केला आणि त्यातून तिला एक मुलगा झाला. तो कायम मनातच हिंडत राहायचा. तो जगात वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध झाला. त्याने रामकथेची सुंदर शब्दरचना केली. तिच्यामुळे कर्मबंधनं निखळून पडतात. इथे तो उतारा संपला. स्कंदपुराणाच्या प्रभासखंडात वल्मिक आणि वाल्मिकी यांची आणखी एक आख्यायिका येते. ही मात्र बरीचशी आपल्याला माहीत असलेल्या वाल्मिक कथेशी मिळती जुळती आहे. मग ती काय आहे बघूया ना. ती अशी आहे, ईश्वर पार्वतीला सांगतायत, इथे ईश्वर म्हणजे अर्थात शिव, शूलस्थान नावाचं एक ठिकाण आहे. तिथे वाल्मिकी नावाचे एक महान ऋषी होते. पूर्वी त्यांनी सप्तर्षींना लुटलं होतं, पण आता मात्र ते तपश्चर्येत मग्न होते. हे ऐकून महादेवी पार्वतींना कथेत रस निर्माण झाला. ते जोडपं प्रसिद्ध आहे ना, आकाशमार्गाने संचार करत गप्पा गोष्टी करत जातात. आणि ती शिवजींना म्हणाली, मला तपशीलवार ऐकवा ती, विनंती केली तिने. ते ऐकून ईश्वर सांगायला लागले, एकदा शमीमुख नावाचा एक ब्राह्मण तिथं आला.
त्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव वैशाख. अच्छा. तो अतिशय दुष्ट कृत्य करण्यात मग्न असायचा. वडीलधाऱ्या माणसांची तो सेवा करायचा, पण त्या पलीकडे कुठलंही चांगलं कृत्य त्यानं कधीही केलं नाही. आपले आईवडील म्हातारे झाल्यावर तो हमरस्त्यावर जायला लागला. तिथे तो येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची लूटमार करायचा. एकदा तीर्थयात्रेसाठी निघालेले सप्तर्षी प्रवास करत करत तिथं येऊन पोचले. त्यांची वाट अडवून त्यांना दमदाटी करून आपल्या दंडुक्याचा धाक दाखवत त्यानं त्यांना थांबवलं. त्यावेळी त्यातल्या अंगिरस ऋषींनी त्याला विचारलं, अरे कोणासाठी करतोयस तू हे सगळं? त्यावर तो त्यांना म्हणाला, स्याताम मे पितरौ वृद्धौ. दोघं झाले. भार्यैका पत्यवर्जिता, भार्या एका अपत्यवर्जिता. एका दासी यहम षष्ठो नास्ती नान्यद अस्ति अधिकम मुने. म्हणजेच माझे वृद्ध आईवडील, मूलबाळ नसलेली माझी बायको, एक कामाची बाई आणि 6वा मी, असे एवढे आम्ही आहोत. यापेक्षा जास्त कोणीही नाही. पण आई वडील बायको सेविका आणि तो म्हणजे 5च झाले. 5च झाले, हो की नाही? मग 6वा कोण? 6. अगदी बरोबर आहे. हां, आपल्याकडे जर ह्याची हस्तलिखित असती ना तर आपल्याला काहीतरी मदत नक्की मिळाली असती. पण आहे त्या परिस्थितीत आपण यातल्या अपत्यवर्जिता या शब्दात जर दुरुस्ती केली आणि तो अपत्यवर्धिता असा घेतला ना तर मात्र एका अपत्याचा सांभाळ करणारी माझी बायको असा अर्थ घेऊन पाठ्यात म्हटल्याप्रमाणे 6 हा आकडा येईल. बरोबर, हे शक्य आहे. हे असं असू शकेल. म्हणजे तर त्यांना असं म्हटल्यावर अंगिरस ऋषी त्याला म्हणाले, आता घरी जा आणि घरातल्या प्रत्येकाला विचार, म्हणावं मी आजवर केलेल्या खून खराबा आणि चोऱ्या माऱ्यांनी भरपूर पापाचा धनी झालोय. बरोबर आहे का कुणी तुमच्यापैकी माझ्या पापाचा वाटा घ्यायला तयार? अर्थातच कुणीही तयार झालं नाही. बरोबर. चांगल्या लोकांची संगत सोडून जो पाप करत राहतो तो ना विद्वानांची सेवा करतो ना स्वतःवर प्रेम करतो. बरोबर. ऋषींकडे परत येऊन तो त्यांच्या घेतलेल्या सगळ्या चीजवस्तू त्यांना परत देऊन टाकतो आणि आपापल्या वस्तू घेऊन तिथून सुखरूप निघून जायला सांगतो. पुढे तो ऋषींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला पापमुक्त होण्यासाठी आपण काय करायला हवं या बाबतीत मार्गदर्शन करावं. त्यावेळी ऋषी त्याला एक 4 अक्षरी मंत्र देतात आणि त्याचा जप करायला सांगतात. तो मंत्र आहे जाट घोट. म्हणजे का? अगदीच वेगळा आहे. लगेचच तो जपाला सुरुवात करतो. अशी हजारो वर्ष जातात. तोवर मुंग्यांनी त्याच्या शरीरावर वारूळ बांधलेलं असतं. दरम्यान ते सप्तर्षी परत त्याच ठिकाणी येतात. त्यांना त्या वारुळातनं आवाज ऐकायला येतो. तिथे खणून पाहतात तर वैशाख तिथे एकाग्रतेने जप करत बसलेला. त्याला ते सांगतात की त्याचे सगळे नातेवाईक केव्हाच स्वर्गवासी झालेत आणि तो जप करण्यात घडून गेलेला असल्यानं त्याच्या भोवती मुंग्यांनी वारूळ केले. पुढे ते त्याला म्हणतात की तो जगात वाल्मिकी या नावाने प्रख्यात होईल. एवढंच नाही तर त्याला भाषेवर प्रभुत्व प्राप्त होईल. तो रामायणाची रचना करील आणि त्यानं त्याला मुक्ती मिळेल. इथे तो उतारा संपतो. पुढे ते त्याला एक वरसुद्धा देतात. हे अर्धा भाग झाला. पुढे तो उतारा चालू आहे. ते म्हणतात यापुढे ही जागा तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येईल आणि मूलस्थान असं नाव तिला मिळेल. हे नाव पण आजही ऐकायला मिळतं ना. हो, मूलस्थान आहे. गोदावरीच्या तीरावर आहे. इथे ही कथा संपते. ही कथा आपल्या वाल्मिकी ऋषींची सगळ्यात जवळची आहे असं मला वाटतं. बरोबर. आता ह्या सगळ्या विवेचनामधनं अनेक गोष्टी स्पष्ट होतात. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा असलेले आपले वेद हे आपल्या साहित्यातल्या अनेक कलाकृतींचे मूलस्रोत आहेत. अगदी वादच नाही. जवळजवळ सगळ्या आख्यायिकांचं कथाबीज आपल्याला वेदांमध्ये असलेलं आढळून येतं. बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे वेदांचा अधिकार सगळ्यांना नव्हता हे खरं आहे. पण तसं करण्यात जाणकारांचा हेतू होता तो एवढाच की वेदातली भाषा आणि तिचं उच्चारण जसंच्या तसं राहावं. उच्चार बिघडायला नको. बरोबर. आपल्याला माहिती आहे आज बंगाली लोक सचा उच्चार श करतात, आसामी लोक सचा उच्चार ह करतात, ज्ञचा उच्चार यज्ञ करतात. म्हणजे
यज्ञाचा बदल होतो भाषेप्रमाणे. हां, मग काय आपल्यापर्यंत येऊन पोचलं असतं कळतच नाही. आता उच्चार बिघडायला नकोत आणि दुसरा म्हणजे मूळ संहितेत काही घुसडाघुसडी व्हायला नको. तेही अतिशय महत्त्वाचं. अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यातल्या ज्ञान मिळवायला मात्र त्यांनी कोणालाही अटकाव केला नव्हता. अच्छा. म्हणूनच तर वेदातलं सगळं ज्ञान, त्यातल्या कथा, त्यातल्या आख्यायिका, थोडक्यात म्हणजे सगळं काही या नात्या प्रकारे पुढे त्याच जाणकारांनी पुराणांच्या रूपाने जनसामान्यांपर्यंत पोचवलेलंच आहे. महाभारताच्या बाबतीतही तसंच आहे. हे काही वेगळं सांगायला नको. ते तर प्रत्येक भारतीयाच्या नसानसात सामावलेलं आहे असंच म्हणायला हवं. म्हणजे अगदी कवी कुलगुरू कालिदासांपासून साहित्यातले अनेक अतिरथी महारथी सुद्धा ते उपजीव्य होऊन गेले असंच म्हणायला पाहिजे. म्हणजे किंवा आजही त्यातला कथानकाचा आधार घेऊन खूप साऱ्या नव्या कलाकृती तयार होतात आहे. शिवाजीने मृत्युंजय नंतर अनेक त्यांच्या कुंतीवरती आहे, याज्ञसेनी, द्रौपदीवर याज्ञसेनी. आपण आता करतोच नाही की महाभारताची योजना आता आपण वादसभा घेतली. हो ना, अगदी तेही महाभारतावरच अजूनही पुरतच आहे. म्हणजे ते त्याच्यातले प्रश्न त्याच्यात आहेत का उत्तर, हे सगळं चालूच आहे. आणि ते फार विचारांना चालना विचार प्रवर्तक जो म्हणतात ना, जो काहीसा गुळगुळीत झालाय शब्द, तो तिथे खरा ठरतो. पण तरीही या विवेचनात अजून काही प्रश्न अनुत्तरित राहिलेले दिसून येतात. त्यातलाच एक म्हणजे तू मगाशी विचारला होतास की आख्यायिकेत वाल्याचा कोळी असा उल्लेख का घेतो. कारण कोळी म्हणजे तर मासेमार, पण संबंध कथेत कुठे तसा संबंध दिसत नाही. पण कोळी हे इथे व्यवसायाधिष्ठित नसून समाजातल्या एखाद्या विशिष्ट गटाचं किंवा समूहाचं निदर्शक असावं. हा शब्द चक्क वेबस्टरच्या इंग्लिशमध्ये असलेल्या कोशात समाविष्ट आहे. त्यात त्याचे अर्थ दिले आहेत: अ पीपल ऑफ बॉम्बे, म्हैसूर, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान अँड द पंजाब, इंडिया. आणि दुसरा अर्थ आहे अ मेंबर ऑफ द कोळी पीपल. यावरून कोळी याचा इथे मासेमार असा अर्थ न घेता वेबस्टरच्या कोशात जसं सांगितलं आहे तसं मुंबई, म्हैसूर इत्यादी ठिकाणी आढळणारा एखादा जनसमूह आणि त्या समूहातली व्यक्ती असं घेणं योग्य होईल असं वाटतं. आणि त्या काळात जो अर्थ होता तो आजच्या काळात तसा प्रचलित असेल असं पण नाही. पुढे सांगते ना, अजूनही सरकारी पातळीवर सुद्धा या गटाच्या नेमक्या स्थानाबद्दल वाद आहे असं कानावर येतच आहे. शक्य. आणखीन एक याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे तो राजशेखर आणि स्कंदपुराण यांच्या तुलनात्मक काळाचा किंवा पौर्वापर्याचा. कोण आधी कोण नंतरचा. पण यासंबंधी काही निर्णायक भूमिका घेण्याआधी राजशेखरांचा काळ आणि त्यांच्याविषयीच्या आणखी काही गोष्टींचा विचार करायला हवा. महाभारतातले वाल्मिकी हे सगळे संदर्भ आधी कोणी रामायणकारांशी जोडले असावेत याविषयी काही अंदाज बांधण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यांच्या काळाच्या बाबतीत म्हणायचं तर प्रिन्सिपल आपट्यांनी म्हटलेलं आहे की या बाबतीतले सगळे मुद्दे विचारून घेऊन असं सांगता येईल की राजशेखर 7व्या शतकाचा शेवट आणि 10व्या शतकाचा मध्य यांच्या मधल्या काळात कधीतरी होऊन गेले असावे. शक्य. प्राध्यापक दलालसुद्धा म्हणतात की 880 ते 920 असा काळ असावा. आता काळ ठरवण्यासाठी आणखी एक पुरावा उपयोगी पडू शकतो. आजवर इतर कोणीही त्याचा विचार केलेला नाही, पण तो महत्त्वाचा आहे म्हणून इथे सांगते. तो म्हणजे त्यांच्या बालभारत या नाटकात आलेला देवनागरी ट अक्षर लिहिण्याच्या पद्धतीचा. त्यांच्या दुसऱ्या अंकात एक श्लोक येतो, तो या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. बघायचा का तो? हो, प्रश्नच ना. त्याचा मी तुला मुळातला पण वाचते. मयीधर धरासू ये सनिनदम पतद्भिः कुरैः लिखन्ति च पठन्ति च स्फुटतरन् टकारान् इव विरोचन हयावली कुलभुवां स तेषाम् अयं पण पवनरंहसां मम तुरंगमाणां गणः. मराठी त्याचा अनुवाद असा आहे: सूर्याच्या घोड्यात, विरोचन म्हणजे सूर्य,
त्याच्या घोड्यांच्या वंशात जन्म घेतलेल्या आणि जमिनीवर आणि पर्वतांवर आवाज करत पडणाऱ्या आपल्या खुरांनी स्पष्टपणे ट हे अक्षर लिहित आणि उच्चारत जाणाऱ्या, म्हणजे खुरांचा आकार येतोय तोही ट, आणि वायूचा वेग असलेल्या या घोड्यांचा हा कळप मी पणाला लावतो. आता घोड्यांच्या खुराचा आकार हा उलट्या चंद्रकोरीसारखा असतो. म्हणजेच इंग्लिश सी हे अक्षर उभ्याऐवजी जर आडवं केलं, म्हणजे त्याचा खोलगटपणा खाली तोंड करून लिहिलं तर जसा दिसेल तसा असतो. बरोबर. हा आकार ब्राह्मी लिपीत काही काळ अस्तित्वात होता. म्हणजेच बालभारताच्या लेखनकाळी तो आकार वापरत होता असं दिसतं. पुढे देवनागरी लिपीत तो बदलला, मग त्याला दांडी पण आली आणि तो उभा झाला. देवनागरी लिपी प्रचारात आली असावी ती इसवी सनाच्या 9व्या शतकापासून, असं अभ्यासकांचं मत. तिचा वापर सुरू झाल्यापासून मग तिचा प्रसार होईपर्यंत काही काळ गेला असेल असं जो गृहीत धरलं तर तो काळ आपटे सरांच्या राजशेखरांच्या काळाविषयीच्या अनुमानाशी बरोबर जुळतो. या संदर्भात जर्मन अभ्यासक ब्युलर म्हणून आहेत, त्यांनी शिलालेखांचे तक्तेच दिलेले आहेत. त्यावरून असं दिसतं की राजशेखरांनी वर्णन केलेलं बिनदांडीचं आणि आडवं देवनागरी ट हे अक्षर 6व्या शतकातल्या लख्खमंडल शिलालेखांपासून 685 मधल्या अंशुवर्मनच्या शिलालेखापर्यंत दिसून येतं. म्हणजेच राजशेखरांचा काळ निश्चितपणे 685 इसवी सनाच्या नंतर असला पाहिजे. बरोबर. पण तो त्याच्या फार नंतरही नसावा. म्हणजे हे प्रस्तुतचे संदर्भ बालभारतात साधारण 8व्या शतकापर्यंत समाविष्ट झालेले असावे. आता स्कंद पुराणाचा काळ ते केव्हाच आहे? डेक्कन कॉलेजमध्ये चालू असलेल्या आमच्या संस्कृत कोश विभागाने काही काळ मान्य केलेले, त्यानुसार तो अंदाजाने 900 ते 1000 असा आहे. यावरून असं दिसतं की राजशेखर स्कंद पुराणाच्या समकालीन किंबहुना त्याच्या संपादनाच्या आधीच होऊन गेलेले. बरोबर. आणि ते इतके प्रतिभावान आणि कल्पक असले पाहिजेत की महाभारतातले वाल्मिक वगैरेंचे संदर्भ रामायणकारांच्या जीवनाशी जोडून त्यांनी प्रथम अद्भुत संभव आणि मग लगेचच वाल्मिक जन्मा ही विशेषणे वापरली असावी. आणि मग त्यावरून स्कंद पुराणानं वेगवेगळ्या प्रकारे कथाविस्तार केला असावा. प्रिन्सिपल आपटे यांनी राजशेखरांबद्दल प्रशंसोद्गार काढताना म्हटलेत, त्याची इथे हटकून आठवण येते. ते म्हणतात, त्यांच्यामध्ये एक नवनिर्माणात्मक प्रतिभा आहे, सृजनशील कल्पनाशक्ती आहे. काव्यात्मक सौंदर्य साधायचं असलं तर 2 गोष्टी लागतात, एक स्वतंत्र कल्पनाशक्ती आणि काहीशी अतिशयोक्ती. बरोबर. त्यांच्या पूर्वसुरूंनी भरभरून वापरलेल्या नेहमीच्या उपमा रूपकांचा त्यांना कदाचित कंटाळा आला असावा आणि म्हणूनच आपल्या सुपीक मेंदूतनं ते नवनवीन कल्पना शोधून काढत असावे. ही त्यांची शक्ती आणि खुबी, आपट्यांचं इथे संपलं, ही त्यांची शक्ती आणि खुबी त्यांच्या ह्याच उतार्यात आणखी एकदा दिसून आलेलीच आहे. आणि ती म्हणजे त्यांनी श्री गणेशांवरच व्यासांचा लेखनिक म्हणून महाभारताचं लेखन करायची कामगिरी सोपवली. ती कल्पना इतकी लोकप्रिय झाली की ती थेट महाभारतात जाऊन त्याचा भागच होऊन बसली. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जनमानसात दृढमूल झाली. आता जर कोणी म्हणालं की अरे ती मागावून घुसडली आहे महाभारतात, तर विश्वासच बसणार नाहीच बसत कोणाचा. लोक आपल्याला वेडातच का आपल्याला ते बघ. इथेही तसंच झालेलं असं वाटतं. सुरुवातीला वाल्मिक आणि वाल्मिकी हे शब्द वेचून काढून महाभारतातनं रामायणकार वाल्मिकींशी जोडले असावेत ते राजशेखरांनीच. आणि मग पुराणकारांनी त्यांचा विस्तार केला असावं. बघा साहित्यिकाचं सामर्थ्य किती असतं आणि त्याचबरोबर त्याची येणारी जबाबदारी पण. आता इथवर झालं ते विवेचन आख्यायिक्यात वाल्या कोळ्याचा वाल्मिकी कसा झाला याबद्दल. पण याच कथेवरनं भारतीय संस्कृतीबद्दल मला आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात येते आणि ती इथे नोंदवायलाच हवी असं वाटतं.
आपण जेव्हा वाल्या कोळी असं म्हणतो त्यावेळी कोळी ही कोणी ब्राह्मणेतर व्यक्ती आहे. हो, असं म्हणजे मनात येतं. हां, मग तो किनाऱ्यावरचा मासेमार असेल किंवा अंतर्भागातल्या कुठल्या जनसमूहातला असेल, ट्रायबल ज्याला आज आपण म्हणतो. काही असू शकतं. हां, पण तो जेव्हा तपश्चर्येमुळे वाल्मिकी झाला त्याला ऋषीपद प्राप्त झालं. एवढंच नाही तर पुढे त्या ऋषींनी रामायणासारख्या अजरामर काव्याची निर्मिती केली तेव्हा ते अर्थातच ब्राह्मण्याला पोचले. हो, किंवा असं म्हणूया की त्यांच्या जातीपातीचा वगैरे विचार समाज मनातून नाहीसाच झाला. ते स्मरणात उरले. ते केवळ काव्याचे जनक म्हणून, एक कवी आणि ऋषी म्हणूनच. म्हणजेच हिंदू धर्मात ब्राह्मण ही जात नसून मानवाची एक वृत्ती आहे, एक दृष्टिकोन, एक विचारधारा, एक जीवन पद्धती आहे. अगदी बरोबर. आणि ती जन्माधिष्ठित नसून ती कर्मावलंबी आहे. प्रयत्नांनी तपश्चर्येनं ते साध्य साध्य होऊ शकते. अगदी. आता हे सिद्ध करायला आणखी चपकल उदाहरण कोणतं असेल? आता कोणी म्हणेल की हे आपलं एक अपवादात्मक उदाहरण झालं, पण याच महाकाव्यातले आणखी एक प्रसिद्ध उदाहरण घ्या ना, ते आहे विश्वामित्रांचं. हो, इतर कुठे स्पष्टपणे येत नाही हां, पण रामायणात नक्कीच उल्लेख आहे की ते आधी एक राजा होते, उत्तम राजा, आणि म्हणून राजर्षी होते. एकदा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेले आणि त्या ऋषींच्या कामधेनूनं त्यांना सुपापासून, सुपा संस्कृतच शब्द आहे, शेवटच्या मिष्टान्नापर्यंत जी मेजवानी दिली, वर्णन आहे तिथे रसभरीत. त्यामुळे त्यांना त्या कामधेनूचा तर मोह पडलाच, त्यात काहीच आश्चर्य नाही, पण त्या ब्राह्मण्याचाही मोह पडला. त्या मोहामुळेच ते ब्राह्मण्य प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी खडतर तप केलं आणि अखेरीस ब्रह्मर्षी हे पद मिळवलं. ही आख्यायिका आपल्याला तेच नाही का सांगत? थोडक्यात सांगायचं तर भगवान श्रीकृष्णांनी आणि त्यांच्या मुखातनं महर्षी व्यासांनी जे सांगितलं आहे ना, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, म्हणजे मी 4 वर्ण निर्माण केलेत खरे, पण ते जन्माधिष्ठित नाहीत, कर्माधिष्ठित आहेत. ज्याला जे जमेल उमगेल त्यानं ते काम करावं, निष्ठेनं करावं. समाज व्यवहारांचा गाडा सुरळीत चालायचा तर विद्यादान जितकं आवश्यक आहे तितकीच सुरक्षा आवश्यक आहे. अगदी अगदी. तसंच त्यासाठी जे धन लागणार ते निर्माण करण्यासाठी शेतकरी हवा, व्यापारी हवा, आणि समाजात आरोग्य आणि स्वास्थ्य नांदायचं असेल तर स्वच्छता कामगारही हवेतच. अगदी, प्रश्नच नाही. ही वेगवेगळी कामं पार पाडणाऱ्या व्यक्ती ह्या एकाच समाजपुरुषाचे निरनिराळे अवयव आहेत. एक आहे आणि दुसऱ्यांनी असं चालणारच नाही. हा संदेश यातून मिळतो की नाही? आपण तो कायम दृढपणे मनात जपला पाहिजे. अगदी अगदी. इथे मला अभिमानाने जय भारत असाच समारोप योग्य वाटतो. अगदी अगदी. आणि म्हणजे या संबंधी बोलायचं तर मला असं नेहमी वाटतं की आपल्याकडे चातुर्वर्ण होतं वगैरे या सगळ्या गोष्टीचा खूप या संकल्पनेचा म्हणूया आपण द्वेष केला जातो, पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जी काळाच्या ओघात जी एक त्याला असं आपण म्हणू की अशी घट्टपणा आला किंवा जे बदलता येणार नाही असं एक रिजिडनेस एक प्रकारचा असा जो आला तर त्याला तो विरोध आहे. पण तसं पाहिलं तर समाजामध्ये चातुर्वर्ण पहिल्यापासून होते आणि इथेही पुढेही राहणार, आणि सगळ्या समाजांमध्ये. हां, कुठलाही म्हणजे जपानमध्ये आहे, कोरियामध्ये आहे, चीनमध्ये आहे, नाव आहेत त्यांच्या वर्णांची. त्याचं ग्रुपिंग या पद्धतीने झालं नसेल काय चाललं, पण हे सगळे हे चातुर्वर्ण ही गुणकर्मानुसार विभागणे कर्मानुसार हे आहे तर ते राहणारच आहे. तुम्ही त्याला नाव नाही दिलं एवढंच. आपल्याकडेच भेद कमी आहेत. तिथे जे काय काही विशिष्ट यांना वापरतात, गटांना वागवतात. म्हणजे एखादी फॅक्टरी आपण जर घेतली तर त्याच्यामध्ये त्याचं सेल्स डिपार्टमेंट, त्याला आपण वैश्य म्हटलं पाहिजे. तिथे जे कन्सल्टिंग किंवा जे करून घेणारे ब्राह्मण झाले, जे ऍक्च्युअल फ्लोअरवर काम करतात तर ते याच्यात झाले, शिल्पी झाले. म्हणजे असं त्याच्यामध्ये हे आहेच तुम्ही ते कुठल्याही जातीत असू दे पण ते त्या कारणानुसार तिथं तेच काम करतात. त्या जगडव्या यंत्राला ते आवश्यकच भाग आहेत सगळे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे काही करण्यासारखा मला हे वाटत. त्यातला एक जरी बारीकसा स्क्रू जरी निकळला तरी सगळं कोसळणार असतं. बरोबर आहे. तर श्रोते हो, आज मला तुम्हाला या वेगळ्या विषयाकडे आणायचं होतं, त्यासाठी आपण माधवीताईंना धन्यवाद देऊया
अरे नमस्कार. मला इथे संधी दिल्याबद्दल मीच उमातेंचे आभार मानते. आणि आज हा विषय आपण का घेतला त्याची थोडीशी कारणं मला आता तुम्हाला द्यायची, जी मी सुरुवातीला सांगितली नाही. आपण असं बघतो की व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, सोशल मीडियावरती कितीतरी आपल्याकडे पोस्ट येत असतात. त्याच्यामध्ये काका सांगितलेलं असतं. पण आत्ता आपण जे बघितलं तर एक वाल्मिकीची आख्यायिका, या आख्यायिकेचा माधवीताईंनी चिकित्सक पद्धतीने वेगवेगळे उतारे घेऊन, संदर्भ घेऊन, मग याच्यात असा अर्थ होईल, त्याच्यात तसा अर्थ होईल, मग त्याची शब्दाची वैशिष्ट्य, आणि मग या सगळ्याची त्यांनी सांगड घालून ती आख्यायिका कशी तयार झाली याचा संपूर्णपणे शोध लावला. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की कुठलीही एखादी गोष्ट स्वीकारताना ती अशा संशोधन पद्धतीने, सगळ्या पद्धतीने ती सिद्ध व्हायला पाहिजे आणि मगच आपण ती स्वीकृत करायला पाहिजे. पण आपण असं करतो की व्हॉट्सअपवरती पोस्ट आले, हां त्याच्यात असं म्हटलं हेच खरं आहे. हे कधीच असं नसतं. तर त्या सगळ्या गोष्टीचा असा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हाही केव्हा बघाल, वाचाल, तर त्यावेळेला हे सगळे निकष पाळले गेलेले आहेत का हे तुम्ही नक्की बघा. त्याच्याशिवाय कुठली गोष्ट स्वीकारू नका. आणि हे आज मला तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून आज आपण माधवीताईंबरोबर मुद्दाम आपण गप्पा मारल्या आहेत आणि हा विषय समजून घेतला आहे. मी श्रोते हो आपल्यालाही धन्यवाद देते आणि माधवीताई आपल्याला.